आपला बघू बेटा आपण आवर लास्ट टॉपिक ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन कुणाला म्हणायचं, इनर ट्रान्झिशन कुणाला म्हणायचं बेटा? डी ब्लॉकला म्हणूया आपण ट्रान्झिशन, एफ ब्लॉकला काय म्हणूया बेटा आपण? इनर ट्रान्झिशन. आपल्याला डी मध्ये स्टडी करायचं. डी ब्लॉक मध्ये बेटा 3 सिरीज, 3D सिरीज, 4D सिरीज अँड 5D सिरीज. डी ब्लॉक एलिमेंट कुणाला डी ब्लॉक एलिमेंट म्हणतो? ज्याचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होईल? डी ऑर्बिटल मध्ये. 3D सिरीज स्टार्ट होईल बेटा स्कॅन्डियम, एंड होईल झिंक. 4D इट्रियम, एंड होईल कॅडमियम. 5D लॅन्थनम, एंड होईल मर्क्युरी. अशा 3 सिरीज आपल्याला कशाचे शिकायचे बेटा? डीच्या. 3D 4D 5D. त्यानंतर आपल्याला ए ब्लॉक शिकायचे. ए ब्लॉक मध्ये 2 शिकायचे, ऍक्टिनम सिरीज आणि लॅन्थनम सिरीज. ऍक्टिनम टू कॉपर्निसियम आणि फ्रॉम दोज थोरियम टू लॉरेन्सियम. हे कशात शिकायचं बेटा आपल्याला? एफ मध्ये. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 3Dचं काय येणार आहे? 3D सिरीज मध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन येईल. ऑर्गॉन नंतर 3D1 4s2. ऑर्गॉनचं किती बेटा? 18. ऑर्गॉनचं किती असणार आहे? 18. त्यानंतर 4s2 20 झाले आणि 21 पासून जे असणार आहे स्कॅन्डियम टू झिंक, हे सगळे काय असणार आहे? 3D सिरीज असणार आहे. सो जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? ऑर्गॉन पासून स्टार्ट होईल. ते एलिमेंट दिलेले आहे, टेबल आहे. जर आपण डी ब्लॉक एलिमेंट बघितले बेटा, त्याच्यामध्ये झिंक जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल बेटा 4s2 3D10. म्हणजे डी ऑर्बिटल कम्प्लिटली कशा बेटा त्याचं फुलफिल्ड आहे. त्यामुळे आपण त्याला डी मध्ये कन्सिडर करत नाही. आर नॉट रिगार्डेड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. मग आता झिंक सोबत कोण आहे ज्याला आपण ट्रान्झिशन कन्सिडर करत नाही? तर आहे कॅडमियम आणि दुसरा कोण आहे बेटा? मर्क्युरी, ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणायचं नाही. 2 आहेत एक्सेप्शन केस, माहिती होतं आपल्याला लास्ट इयरलाच बघितलेत आपण, क्रोमियम आणि कॉपर. 2 एक्सेप्शन केस सुटलेत बेटा, कॉपर आणि क्रोमियम. क्रोमियमचं किती बेटा? 24. कॉपर किती आहे? 29. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे ह्याचं? 4s1 AR असेल. हा 3D10. इथं काय करायचं बेटा? AR 4s1 3D5 कन्सिडर करायचं आहे. 3D सिरीजचं दिले बघा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑर्गॉन 3D 1 to 10 आणि 4s मध्ये. क्रिप्टॉन 4D ला, 3D ला, 5D ला काय असणार? झेनॉन. आणि हे काय असणार आहे? हेडॉन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं दिलेलं आहे बेटा. हे तुम्हाला 1 ते 30 तर माहित असले पाहिजे, पुढचे नाही माहित असले तरी चालतील बेटा. मोस्टली 1 ते 30 तर आहे. स्कॅन्डियम किती आहे? 21. टिटॅनियम 22. व्हॅनेडियम 23. क्रोमियम 24. मॅंगनीज 25. आयरन 26. कोबाल्ट 27. निकेल 28. कॉपर 29 आणि झिंक 30. एवढे तरी माहित असले पाहिजे, बाकीचे नाही माहित असले तरी चालेल. ऑक्सिडेशन स्टेट महत्वाचे बेटा. +1 ऑक्सिडेशन स्टेट कुणाची आहे बघा? स्कॅन्डियम. मोस्टली त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बेटा? +2 आहे, +3 आहे, बरं आहे ना? पण +1 कोण दाखवतो बेटा? स्कॅन. का? कारण की हा 4s1 4s2 3D1 आहे ना, तुझा हे करतो, त्यामुळे त्याची काय येणार आहे? +1 येणार आहे. बाकीची कॉमन आहे. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कुणाची आहे? मॅग्नेटची. लक्षात ठेवायचं आहे. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कुणाची बेटा? मॅग्नेटची आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी अजून +1 कुणाची ऑक्सिडेशन स्टेट आहे बेटा? कॉपर. दुसरी कुणाची बेटा? कॉपरची. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +1 +2. स्कॅन्डियम 1 2 3. झिंकची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बघा? फक्त +2. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कुणाची लक्षात ठेवा बेटा? मॅग्नेट्स. काय करतील? इलेक्ट्रॉन लॉस करताना डी ऑर्बिटल पहिला इलेक्ट्रॉन कुठला लॉस करतील बेटा? एस मधला. 4 एक लॉस केलं तर 1+ येईल. 2 लॉस केले तर काय येणार बेटा? 2+. मग दुसरा सुद्धा कुठला येणार बेटा? एस मधलाच करेल. तिसरा करताना मात्र कुठला करतील बेटा? डी मधला, 3D मधला. आउटर मोस्ट मधले इलेक्ट्रॉन लॉस करतील. ठीक आहे. 4s मधले आणि त्यानंतर काय तयार होणार आहे मग? 3D मधले इलेक्ट्रॉन लॉस होतील. स्कॅन्डियम ओनली 1 अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती? 21. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 4s2 3D1. 1 अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ना, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहेत? 3. मॅग्नेटच्या किती आहे? किती आहेत ऑक्सिडेशन अनपेअर इलेक्ट्रॉन बेटा? 5. आणि त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहेत बेटा? 6. 2 पासून किती पर्यंत? 7 पर्यंत. 2 पासून किती बेटा? 7 पर्यंत. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट कुणाचे असणार आहेत? मॅग्नेट. काय 2 ऑक्सिडेशन? काय ते?
थ्री प्लस वन प्लस टू प्लस थ्री. एलिमेंट विथ ग्रेटर नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑकर इन नियर मिडल सिरीज. जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट वाले कुठे आहेत बेटा? मिडलला. आणि मिडलला कोण म्हणलं आपण? 25 वाला कोण बेटा? मॅंगनीज. काही फिजिकल प्रॉपर्टीज बेटा काय आहेत? मेटल आहे, ट्रान्झिशन मेटल आहे, त्यामध्ये हार्ड आहेत, लस्टर आहे, मेलाबल आहे, डक्टाईल आहेत, अलॉय तयार करतात. महत्वाचं, गुड कंडक्टर ऑफ हीट इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट. कोण एक्सेप्ट? झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, मॅंगनीज. ऑल अदर ट्रान्झिशन एलिमेंट हॅव वन ऑर मोर टिपिकल मेटॅलिक स्ट्रक्चर ऍट एम्बिएंट टेम्परेचर. एक्सेप्ट कोण आहे बेटा? 4. बाकीचे जे असतील ते काय करतील बेटा? स्ट्रक्चर दाखवतील, हे दाखवणार नाही. दिस ट्रान्झिशन मेटल व्हेरी हार्ड, लो व्होलॅटिलिटी. हार्ड आहेत, लो व्होलॅटिलिटी म्हणजे इझिली व्होलॅटाईल होणार नाही. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हाय आहे. ठीक आहे, काय दाखवले बघा? मेल्टिंग पॉईंटचं दाखवलेलं आहे. टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम सर्वात कमी कोणाचं आहे बघा? आयरन, निकेल आणि प्रकार. ऍटॉमिक रेडियम काय बेटा? ऍटॉमिक रेडिया, आयनिक रेडिया लेफ्ट टू राईट जाताना कंपल्सरी काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. लेफ्ट टू राईट काय होणार आहे बेटा? कंपल्सरी डिक्रीज होईल. ताबत न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होईल. लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होणार आहे? पी अल्टिमेट सेल. पी अल्टिमेट सेल म्हणजे आतमध्ये, एसच्या आतमध्ये आहे बेटा. सो डी ऑर्बिटल लेस पेनिट्रेटिंग, मोर डिफ्युज्ड. Therefore, electron smaller in effect result in increase in atomic mass, increase in transition, hence decrease in the size. जसं लेफ्ट टू राईट जाईल तसं साईज काय होणार बेटा? डिक्रीज होणार आहे. एवढं लक्ष ठेवायचं आहे. एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. एलिमेंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. वेगवेगळं ऑक्सिडेशन स्टेट आहे. इन आयनिक रेडिया कॅन बी स्टडी विथ एलिमेंट हॅव्हिंग सेम ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडरिंग व्हेरी ऑक्सिडेशन स्टेट. एलिमेंट ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज, न्यूक्लियर चार्ज. जसं आपण लेफ्ट टू राईट जाईल बेटा तसं ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होईल. +2 +3 +4. मिडल वाल्याला काय असणार आहे? ऑक्सिडेशन स्टेट काय असणार बेटा? जास्त असणार आहे. इथं साईज दिली आहे बघा. ऍटॉमिक रेडियस हा मेटलची आहे, इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरची आहे. जसं इलेक्ट्रॉन लॉस करत जाईल तसं साईज काय ना बेटा? डिक्रीज होईल. आयनायझेशन एन्थाल्पी काय लक्षात ठेवायचं? आयनायझेशन एन्थाल्पी ज्याची ऑक्सिडेशन स्टेट लोअर आहे. ऑक्सिडेशन स्टेट काय बेटा? लोअर. ते आयनिक कंपाऊंड असतील. ते कसले असतील? आयनिक कंपाऊंड. ज्याची हाय आहे ते कोण असतील बेटा? कोव्हॅलेंट कंपाऊंड. लो वाले आयनिक, हाय वाले कोव्हॅलेंट. आयनायझेशन एन्थाल्पी दिलेली आहे. इन्क्रीजेस फ्रॉम फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी टू द थर्ड. इथं दिलेली आहे बेटा. इथं ही फर्स्ट वाली, सेकंड वाली आणि थर्ड वाली. फर्स्ट इलेक्ट्रॉन रिलीज करायला कमी एनर्जी लागेल, सेकंडला थोडा अजून एनर्जी द्यायला लागेल, थर्डला अजून जास्त काय करायला लागेल बेटा? एनर्जी द्यायला लागेल. काय होईल असं मॅडम? तर काय होणार? लास्ट आउटर मोस्ट मध्ये असतो ना, इझिली रिमूव्ह करतो. परत हा डी न्यूक्लियसच्या क्लोज आहे, तिथनं रिमूव्ह करायचं, त्यामुळे एनर्जी काय लागेल बेटा? जास्त लागेल. मेटॅलिक कॅरेक्टर बाकी काही नाहीये, सेमच आहे मेटॅलिक कॅरेक्टर. मॅग्नेटिझम होत असं. पॅरामॅग्नेटिक मटेरियल माहिती आहे, डायमॅग्नेटिक माहिती आहे, पॅरामॅग्नेटिक माहिती आहे. कोणाला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक बेटा? अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर काय म्हणायचं? पॅरॉन. आणि ते वीकली अट्रॅक्ट होतील, बरोबर आहे? मॅग्नेटिक फील्ड करतात त्याला आपण म्हणूया पॅरामॅग्नेटिक. रिपेल करतील त्याला काय म्हणूया बेटा आपण? डायमॅग्नेटिक. स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील त्याला काय म्हणूया? फेरोमॅग्नेटिक. त्यातला कुठलं लक्षात ठेवायचं? फेकोनी कोण आहे? फेरोमॅग्नेटिक. फेकोनी कोण आहे बेटा? फेरोमॅग्नेटिक. मग किती नंबर ऑफ अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्या हिशोबाने आपण काय करतो बेटा? त्याचा मॅग्नेटिक मुवमेंट. किती नंबर ऑफ अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर आपण काय करतो बेटा? त्याचा मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंटचा सिम्बॉल काय बेटा? म्यू. म्यू इज इक्वल टू काय? रूट मध्ये काय आहे बेटा? n ब्रॅकेट मध्ये n+2. सो व्हॉट इज दिस n म्हणजे नंबर ऑफ अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग तुम्हाला त्यांनी मेटल देतील, त्याचा ऑक्सिडेशन स्टेट देतील, त्याच्यावर तुम्हाला काय काढता यायला पाहिजे बेटा? त्याचा अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बेस्ट एक्झाम्पल Sc 3+. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. बरोबर आहे ना? त्यातले किती चार्ज आहेत बेटा? +3 आहेत, म्हणजे 21 मधलं 3 गेले ना. ठीक आहे, म्हणजे चार्ज अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन राहतील का तिथं? 0. म्हणजे इथं अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आलं बेटा? 0. बोर मॅग्नेट्रॉन काय आला? 0. कशाचं? नाही 0 मल्टिप्लाय बाय 0 0च की. 0 +2 इथं 2 आलं आणि 0 मल्टिप्लाय 0 0च ना. नेक्स्ट व्हॅनेडियम मध्ये समजा V3+ असेल, व्हॅनेडियम किती? 22. बरोबर आहे ना? किती असणार अनपेअर? 1. सो 1 अनपेअर असेल तर 1 +2 म्हणजे काय येणार? 2 येणार ना? 1+1 सॉरी, ओके. 1+2 आणि रूट मध्ये आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस असं तुम्हाला येते बेटा
त्यावेळेस किती अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन चेक करा आणि ते पॉईंट समथिंग काहीतरी व्हॅल्यू द्यायची. फिक्स सांगायला तुम्हाला मी. अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन 1 असेल तर हे सगळं करत बसायचं नाही. 1+2 हे असं सगळं काही करत बसायचं नाही. 1 अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन 1 पॉईंट समथिंग काहीतरी व्हॅल्यू. 2 अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन 2 पॉईंट समथिंग काहीतरी व्हॅल्यू. 3 इलेक्ट्रॉन 3 पॉईंट समथिंग व्हॅल्यू. इथं मागे चार्ट दिले ह्याच्यातून मला लक्षात बघा. अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन 0 आन्सर 0. 1 आन्सर 1 पॉईंट समथिंग आहे. 2 पॉईंट समथिंग, 3 पॉईंट समथिंग, 4 पॉईंट समथिंग. ठीक आहे. आणि त्याच्यामध्येच देतो असं देणार नाही 1.25 1.65 असं देणार नाही. कळतंय? तो किती नंबर ऑफ अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे बघा आणि त्या हिशोबाने काय करा बेटा आन्सर घ्या. कलर डी ऑर्बिटल जे आहे डी ट्रान्झिशन एलिमेंट जे आहे ते काय आहेत बेटा कलर. का बरं कलर आहेत कारण की डी ट्रान्झिशन. ठीक आहे. काय करतो आपण बेटा डी ट्रान्झिशन माहिती असेल दिलेली आहे काय बेटा ते काय करते ज्यावेळेस आपण त्याला कलर काय येतात आणि किती ऍब्सॉर्ब करते विजिबल लाईट बरोबर आहे ना. आणि त्यानंतर विजिबल लाईट ऍब्सॉर्ब केलं किती लाईटची वेवलेंथ किती वेवलेंथची लाईट त्यांनी ऍब्सॉर्ब केलेली आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ते महत्वाचं आहे. आणि त्यानंतर ती लाईट काय करते ते इमिट करते. ट्रान्झिशन एलिमेंट कंटेन अनपेअर डी इलेक्ट्रॉन. त्या डी इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो डी जनरेटेड इलेक्ट्रॉन. डी जनरेटेड इलेक्ट्रॉनचा अर्थ काय त्यांची एनर्जी कशी आहे बेटा सेम. त्यांची एनर्जी कशी असणार आहे सेम असणार आहे. आणि सेम असल्यावर ते काय करतील हायर एक्साइटेड स्टेटवरनं लोअर एक्साइटेड स्टेटला काय करतील बेटा एनर्जी रिलीज करतील. आणि एनर्जी रिलीज करताना जी एनर्जी रिलीज करतील ते म्हणजे आपल्याला काय असणार बेटा कलर. इथं थेरी दिली आहे थेरी रीड करा. मग कुठला कलर देतील मॅडम इथं दिलेला आहे हा दिलेला आहे कॉम्प्लिमेंटरी. रेड काय करेल बेटा ग्रीन कलर, व्हायलेट येल्लो, ब्ल्यू ऑरेंज. एक एक्झाम्पल दिलंय तर बेटा कुठलं एक्झाम्पल दिलंय बघा कोबाल्ट क्लोराईड कशात डिझॉल्व केलंय वॉटरमध्ये. कलर कुठला दिलाय बघा त्यांनी बेटा पिंक. जॉमेट्री त्याची कशी आहे ऑक्टाहेड. कोबाल्ट क्लोराईड पाण्यामध्ये घातल्यावर पिंक कलर देतो आणि जॉमेट्री कुठले त्याची ऑक्टाहेड. पण त्याच्यामध्ये समजा मी HCl ऍड केलं बेटा HCl त्याचा कलर चेंज होतो आणि स्ट्रक्चर सुद्धा चेंज होतो. कलर होतो बेटा डीप ब्ल्यू. पिंकचं काय झालंय डीप ब्ल्यू. ऑक्टाहायड्रचं काय झालं बेटा टेट्राहाइड. लक्षात ठेवायचं कोबाल्टला ज्यावेळेस मी वॉटरमध्ये घालते कोबाल्ट क्लोराईडला काय होणार आहे पिंक कलर आणि ऑक्टाहायड्रल HCl ऍड करा डीप ब्ल्यू टेट्राहाइड. मग कलर का बरं आहे ड्यू टू डी ट्रान्झिशन. इथे आहे बघा का बरं कलर आहे ट्रान्झिशन मेटल. एक्झाम्पल आन्सर काय पाहिलं त्यांच्याकडे कंपल्सरी काय पाहिजे अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन. अनपेअर आलं तर त्यांनी काय केले पाहिजे डी ट्रान्झिशन. तसंच कशा डिपेंड असेल बेटा लिगॅन आत्ताच बघितलं वॉटर असेल तर पिंक होता Cl असेल तर डीप ब्ल्यू. लिगॅनचं सुद्धा नेचर महत्वाचं आहे आणि जॉमेट्री. तर कशा डिपेंड असेल 4 अनपेअर इलेक्ट्रॉन डी ट्रान्झिशन लिगॅन जॉमेट्री. दुसरा कन्सेप्ट त्यांनी सांगितलं बेटा काय बेटा चार्ज ट्रान्सफर. आपलं नाव लक्षात ठेवा. कलर काय आहेत कलर कशामुळे असणार आहे चार्ज ट्रान्सफर सुद्धा आहे. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी माहिती आहे ठीक आहे. रिएक्शन होताना काय करतो आपण एखादा सबस्टन्स रिलीज करतो जो रिएक्शनचा रेट काय करेल बेटा चेंज करेल. जाता रेंजनं ग्रोथ होता. कलर कुठला आहे बघा कॅन्डियम कलरलेस आहे. टिटॅनियमचा कलर कुठला बेटा पर्पल आहे. ठीक आहे 3 चा पर्पल आहे 4 काय बेटा कलरलेस. बी काय आहे ग्रीन. क्रोमियम काय आहे व्हायलेट. थोडं जरा लक्ष द्या कलर विचारलं तर रेअरली 0.1% विचारली. ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत बेटा मिडल काय म्हणून यूज करतो कॅटॅलिस्ट. कुठला कॅटॅलिस्ट कुठे यूज करायचा 2 टाईपचे मेकॅनिझम आहेत माहिती आहे हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. पहिला KClO3 च्या डिकम्पोजिशन साठी काय पाहिजे MnO2. KClO3 चं डिकम्पोजिशन केलं ऑक्सिजन गॅस भेटते आपल्याला काय भेटणार बेटा MnO2 ऍज अ कॅटॅलिस्ट यूज करणार. दुसरं अमोनिया तयार करायचा आहे. अमोनियाच्या प्रोसेस कुठली हॅबर्स. अमोनिया कुठल्या प्रोसेसने तयार करणार बेटा आपण हॅबर. कॅटॅलिस्ट कुठला वापरा बघा MOFE मॉलिबिडम किंवा आयरन. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं अमोनिया हॅबर्स प्रोसेसने तयार करतो आणि कॅटॅलिस्ट काय वापरतो बेटा आपण मॉलिबिडम किंवा आयरन. ठीक आहे. त्यानंतर गॅसोलिन तयार करायचं आहे कुठली प्रोसेस फिशर प्रॉपर्टी. काय वापरणार COTH अलॉय. नावं लक्षात ठेवा COTH अलॉय फिशर प्रॉपर्टी प्रोसेस गॅसोलिन तयार करायचं. ठीक आहे. निकेल कसला निकेल फायनली ग्रेड. ठीक आहे. राणी निकेल सुद्धा म्हणतो त्याचं दुसरं नाव फायनली ग्रेड म्हणजे काय बेटा दुसरं नाव काय राणी. इथी वनस्पती घी इथे आहे बघा इनएडिबल ऑइल्स फॉर्म प्रोडक्ट. सल्फ्युरिक ऍसिड कुठल्या प्रोसेसने तयार करणार कॉन्टॅक्ट प्रोसेस. SO2 चं कन्वर्जन SO3 काय वापरलं बेटा आपण प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस. काल कुठलं वापरलं होतं आठवतंय P2O5 वापरलं होतं ना वेनरियम बेझोटोस आहे ना. ठीक आहे त्यांनी दिलं नाही पण आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कुठला आहे दुसरा प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस आणि दुसरा कुठला बेटा V2O5. कार्बन डायऑक्साइड अँड हायड्रोजन गॅस फॉर्म फ्रॉम कार्बन मोनॉक्साइड स्टीम. कार्बन मोनॉक्साइड आणि स्टीम पासून काय तयार करायचं आपल्याला डायऑक्साइड.
मोनॉक्साईड पासून काय करायचं बेटा, कार्बन डायऑक्साईड. कुठला कॅटलिस्ट वापरला, आयरन आणि काय बेटा, क्रोम. राहतील एक्झाम्पल लक्षात. KClO3 ला कोण आहे, MnO. अमोनिया, हॅबर प्रोसेस, MOSE. ठीक आहे. COTH अलॉय, बरोबर आहे. प्रेशर प्रोसेस आणि कुठलं, गॅसोल. कॉन्टॅक्ट प्रोसेस, H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड काय वापरलं त्याच्यामध्ये, नाही नाही V2O5 आलाय. सॉरी, राईट. V2O5 प्लॅटिनाइज ऍल्डोस्टर्स, लास्ट राहिलं ना. आणि ते एडिबल ऑइलला राणी निकेल, फायनेडिवाइड निकेल. कार्बन मोनॉक्साईड आणि पाणीपासून कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन काय वापरलं, आयरन आणि क्रोमियम. इंटरस्टेशियल कंपाऊंड झाले आपलं, सॉलिड स्टेट मध्ये झाले. इंटरस्टेशियल कंपाऊंड कसं तयार करणार आपण, एक्झाम्पल काय दिलेत का बघा. वेन स्मॉल ॲटम कुठले कुठले, हायड्रोजन, कार्बन आणि नायट्रोजन ट्रॅप होतात कुठे बेटा, वॉइड्स मध्ये, बरोबर आहे ना, इंटरस्टेशियल स्पेस मध्ये. समटाइम कधी कधी काय होतं बेटा, सल्फाईड सुद्धा ड्राईव्ह होतो किंवा ऑक्साईड. कुठं वापरतो, स्टील, कास्ट आयर्न, कार्बन, आयरन. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कार्बन, मेलाबिलिटी, डक्टिलिटी ऑफ आयरन इज रिड्यूस. ठीक आहे. काय केलं बेटा आपण, आयरन मध्ये काय केलेलं आहे, स्टील मध्ये कार्बन आहे ना, व्हाईट्स मध्ये, त्याच्यामुळे काय झालं बेटा, मेलाबिलिटी आणि डक्टिलिटी कमी झाली आहे त्याच्या. टेनॅसिटी इज इन्क्रीजेस. ठीक आहे, जो आहे प्लास्टिसिटी ती काय होणार, इन्क्रीज होणार. प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचे काय बेटा, प्रॉपर्टीज. गुड कंडक्टर आहे माहिती आपल्याला, महत्वाचं. केमिकल प्रॉपर्टी सिमिलर आहे कुणाच्या, पॅरेंट्सच्या. मेल्टिंग पॉइंट हायर आहे कुणापेक्षा, प्युअर पेक्षा. प्युअरचा जो असतो ना त्याच्यापेक्षा काय बेटा, हाई. डेन्सिटी कमी होईल, लेस. हा, कारण की व्हाईट मध्ये जाऊन बसणार ना, मास वाढेल ना, बरोबर ना. तो डेन्सिटी काय होणार बेटा, कमी होणार आहे. मेटॅलिक कार्बाइड केमिकली इनर्ट, एक्स्ट्रीमली हार्ड ऍज अ डायमंड. बघा काय म्हणले, मेटॅलिक कार्बाइड इज केमिकली काय बेटा, इनर्ट आहे आणि तो काय बेटा, हार्ड आहे कुणासारखा, डायमंड. हायड्राइड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल आर यूज ॲज पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. कुणाचे हायड्राइड्स, ट्रान्झिशन मेटलचे. काय म्हणून यूज करतो बेटा आपण, रिड्युसिंग एजंट, पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. अलॉय माहिती आहे, मिक्सचर ऑफ मेटल नॉन मेटल्स, होमोजिनियस मिक्सचर त्याला आपण अलॉय म्हणतो. दोन टाईपचे अलॉय कुठले कुठले, फेरस. फेरस मध्ये कंपल्सरी काय असेल बेटा, आयरन. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, कुठलं एक्झाम्पल दिले आपल्याला, निकेल स्टील, क्रोमियम स्टील, स्टेनलेस स्टील. प्रत्येक मध्ये किती पर्सेंट कार्बन आहे, 2. नॉन फेरस मध्ये आयरन मेन असेल का, नसेल. आयरन सोबत दुसरे वेगळे असतील ते मेन असतील बेटा, अदर दॅन आयरन. ब्रास, ब्रास कशाचं एक्झाम्पल आहे, कॉपर अँड झिंक. ब्रॉन्झ कशाचा आहे, कॉपर अँड हे. कुठं वापरतो बघा ब्रॉन्झ, स्टॅच्यू, मेडल, ट्रॉफीज. ब्रॉन्झ मेडल मिळतं ना, सो स्टॅच्यू बनवण्याचा काय बनवतो, काय वापरतो बेटा, ब्रॉन्झ. क्युप्रा निकेल नावातच आहे, क्युप्रा म्हणजे काय, कॉपर, निकेल म्हणजे काय, निकेल. सो क्युप्रा निकेल कशाने बनले बेटा, कॉपर आणि निकेल. कुठं वापरतो बघा, शिप्स, बोट्स, मराईन कंडेन्सर. लक्षात ठेवायचं, यूज विचारतील बेटा, यूज पडतील आणि काय विचारतील, कुठला अलॉय वापरते. सो ऍक्वाटिक शिप्स तयार करण्यासाठी, बोट्स तयार करण्यासाठी कंडेन्सर ट्यूब मध्ये काय वापरतो, क्युप्रा निकेल. स्टेनलेस स्टील, अल्ट्रा स्पीड एअरक्राफ्ट, फ्युजलेज जे आहे कन्स्ट्रक्शन, आउटर कन्स्ट्रक्शन साठी यूज करतात. नायक्रोम, निकेल आणि क्रोमियम. किती पर्सेंटेज आहे बघा, 80 निकेल, 20 क्रोम. कुठेही वापरतो, यस, टर्बाइन इंजिन. Titanium alloy, withstand strength of high temperature use, ultra speed flight, fireproof blockheads, exhaust. हाय स्पीड आहे तिथं, भरपूर तिथं स्पीड आहे, तिथं कुठला वापरतो बेटा आपण, टिटॅनियम. अलॉय लक्षात ठेवा, यूज लक्षात ठेवा. पहिला कुठला बघितला, ब्रास. ब्रास कशाचा आहे, कॉपर, झिंक, ब्रॉन्झ, कॉपर, पिले, स्टॅच्यू मध्ये, ट्रॉफीज मध्ये सगळं यूज करतो. त्यानंतर कुठला बघितला, क्युप्रा निकेल बघितला ना, हा, क्युप्रा निकेल. क्युप्रा निकेल कुठं, बोट मध्ये, कंडेन्सर ट्यूब मध्ये. ठीक आहे. त्यानंतर स्टेनलेस स्टील काय, अल्ट्रा हाय स्पीड. नायक्रोम्स, निकेल आणि क्रोमियम, पर्सेंटेज 80-20. यूज कुठं करणार बेटा त्याचं, गॅस टर्बाईन्स. टिटॅनियम काय बेटा, जिथं स्पीड जास्त असणार आहे, हाय स्पीड, तिथं काय करणार आहे, एक्झॉस्ट मध्ये वगैरे यूज करतो. नेक्स्ट काही कंपाऊंड बेटा, मॅग्नीज क्रोमियमचे फुल थेरॉटिकल, फुल रिॲक्शन्स आहे. सगळ्या रिॲक्शन आहेत, सगळ्या रिॲक्शन तुम्हाला बघायला लागतील, बाकी काय नाही. मॅग्नीज कसं तयार करायचं, हे कसं करायचं, या सगळ्या रिॲक्शनचा पार्ट आहे. लक्षात काय करायचं आपण, युजेसरी प्रॉपर्टी. एखाद दुसरी रिॲक्शन पडेल. काय, KMnO4 नाव माहिती आहे ना, KNO4चं, पोटॅशियम
करणार नाही. काय वापरतो? अँटीसाइड. अनसॅच्युरेशन टेस्टिंग लॅबोरेटरी. रिड्युसिंग एजंट, डिटेक्शन ऑफ हॅलाइड्स, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, काय काय केम नको वापरला ना पण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आठवत आहे ना. अँटीसेप्टिक मध्ये अनसॅच्युरेशन टेस्ट करण्यासाठी रिड्युसिंग एजंट आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हॅलाइडच्या डिटेक्शनसाठी. K2Cr2O7 K2Cr2O7 सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, माहिती आहे ना. काय नाव त्याचं? पोटॅशियम डायक्रोमेट. ठीक आहे, तो कुणापासून वापरतात बघा बेटा? क्रोमाइड ओर. कुणापासून यूज करतो बेटा आपण ते? क्रोमाइड ओर. क्रोमाइड ओरचा फॉर्म्युला FeOCr2O3. त्याची रिॲक्शन सोडियम कार्बोनेट सोबत केलं. प्रॉपर्टी. ऑल डी ब्लॉक एलिमेंट आर. डी ब्लॉकचं प्रॉपर्टी आहे बेटा. शायनी आहे, क्लस्टर आहे, त्याला हार्ड आहेत, हाय डेन्सिटी आहे, मेल्टिंग पॉइंट हाय, गुड इलेक्ट्रिकल थर्मल टेन्साइल स्ट्रेंथ. महत्वाचं. कॅन फॉर्म अलॉय. का असतील बेटा? मेनी मेटल देअर कंपाऊंड आर पॅरामॅग्नेटिक. का? कारण कॅन पेअर इलेक्ट्रॉन आहेत ना बेटा, पॅरामॅग्नेटिक. आणि काय लास्टला कुठली बेटा माहितीच आहे? कॅटलिस्ट. केमिकल प्रॉपर्टी सगळे कसे आहेत बेटा? लॉस करतील. ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल आहे. कलर्ड सॉल्ट तयार करतात आणि काय तयार करतात? कॉम्प्लेक्स. गुड रिड्युसिंग एजंट आहेत. पुढं इनसोल्युबल ऑक्साइड आणि हायड्रॉक्साइड असतात. कॅन फॉर्म इनसोल्युबल ऑक्साइड अँड हायड्रॉक्साइड. महत्वाचं. आयरन लागते आपल्याला, कोबाल्ट, कॉपर, मेलोबिडम, झिंक. बायोलॉजिकल इम्पॉर्टंट मेटल्स आपल्या बॉडीमध्ये लागतील, काही प्लांटला लागतात. कॅटलिस्ट बायोलॉजिकल रिएक्शन. बायोलॉजिकल रिएक्शन काय करतील बेटा? ते कॅटलिस्ट कर. डिफरन्स. The most properties exhibited by D block element are similar. Element first row differ from second and third in stabilization. D तर Dच आहेत ते, पण पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो, फर्स्ट 3D सिरीज, 4D सिरीज, 5D ह्या स्टॅबिलायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वेगळ्या आहेत. का? कारण की ऑक्सिडेशन स्टेट कमी जास्त आहे ना त्याची. हे बघा मॉलिडियनम काय बेटा? 5. W म्हणजे काय? टंगस्टन. किती आहे बेटा? 6. आर मोर स्टेबल. हे मोर स्टेबल आहे कुणापेक्षा? क्रोमियम 6 आणि मॅग्नीज 7 पेक्षा. मॉलिबिडम 5 ऑक्सिडेशन स्टेट, टंगस्टन 6. ह्यांची ऑक्सिडेशन स्टेट एवढी आहे आणि तरी ते स्टेबल आहे. कुणापेक्षा? ह्या 6 वाल्यापेक्षा आणि 7 वाल्यापेक्षा. लक्षात ठेवायचं. हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट रो किती आहे बेटा? 7. आणि ती कुणाची? मॅग्नीजची. मगाशी बघितली. इन केस ऑफ थर्ड रो, तिसऱ्या रोची बघा. तिसरी रो म्हणजे कुठली? 3D, 4D, 5D. 5D ची किती आहे बेटा? 8 ऑक्सिडेशन. हायर. 3D ची किती? पहिल्या सीरीजची किती होती? 7 होती. त्याची येते. स्टेट ऑफ हे बघा, RU, O4 आहे, OS आहे. हे आज झाले ना इथंच. मेटल एक्स्ट्रॅक्शन कन्सेप्ट माहिती असेल. थेरॉटिकल पार्ट आहे. मिनरल. कोणाला म्हणतो मिनरल बेटा? रॉ फॉर्म मेटलचा. कुठे मिळतो? जमिनीमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? मिनरल. ज्याच्यापासून जास्त मेटल एक्स्ट्रॅक्ट करता येते पर्सेंटेज, त्याला आपण काय म्हणतो? ओर. त्या सायन्सला, त्या टेक्नॉलॉजीला एक्स्ट्रॅक्शनच्या काय म्हणायचं बेटा? मेटलर्जी. 3 टाईप आहे. पहिली कुठली बेटा? पायरोमेटलर्जी. काय करायचं? हाय टेम्परेचरला काय वापरायचं? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट वापरला हाय टेम्परेचरला, त्याला म्हणा बेटा पायरो. एक्झाम्पल लक्षात ठेवा. कुठले? कार्बन, हायड्रोजन, ऍलिड. कुठले टेक्निक वापरतो? कार्बन, हायड्रोजन, ऍलिड. हायड्रोलॉजी ऍक्वियस सोल्युशन मध्ये करणार, सॉल्ट फॉर्म मध्ये करणार. इलेक्ट्रोमेटोलॉजी इलेक्ट्रिसिटी यूज करणार, इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन करणार. बरोबर आहे. बायोलॉजी मध्ये काय वापरलं आपण? हाय टेम्परेचरला रिड्युसिंग एजंट वापरलं. हायड्रोलॉजी मध्ये सॉल्ट सोल्युशन, ऍक्वियस सोल्युशन. इलेक्ट्रोलॉजी मध्ये इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन, इलेक्ट्रिसिटी वापरलं. कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय बेटा? रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटी. कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय बेटा? इम्प्युरिटी रिमूव्ह करता. इम्प्युरिटीला नाव काय? गॅंग. इम्प्युरिटीला नाव काय बेटा? गॅंग. इम्प्युरिटी रिमूव्ह करायची प्रोसेस म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळी आहे. कुठली? वॉशिंग, हायड्रॉलिक क्लासिफिकेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, फोर्स रोटेशन. माहिती आहेत ना सगळे? चलो नेक्स्ट कॉन्सेप्ट, इनर ट्रान्झिशन. एफ ब्लॉक एलिमेंट बेटा, एफ ब्लॉक कुणाला म्हणायचं? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होणार? एफ ऑर्बिटल्स मध्ये. एफ ब्लॉक कुठे आहेत बेटा? 6 आणि 7 पिरियड मध्ये. पोझिशन विचारतील बेटा. डी ब्लॉकची एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंट कुठे आहे? ग्रुप कुठना? 3 to 12 ग्रुप मध्ये. पिरियड 3rd, 4th, 5th, 7th.
एफ ब्लॉक जे आहेत बेटा ते एफ ब्लॉक कुठे असणार आहेत? समजा न्यूक्लियस असेल असा, हे एस डी एफ एकदम आतल्या साईडला. समजा हा 4 असेल तर हा 5 आणि हा 6, त्यामुळे त्याला नाव काय देतो बेटा आपण? इनर ट्रान्झिशन एलिमेंट. 2 एफ आहेत, कुठले कुठले? 4F आणि 5F. 4F इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येईल बेटा? 6s2 3d 0 or 1, 4F 1 to 14. 5 ला काय येणार? 7 6 5. लक्षात ठेवा. प्रॉपर्टी सेम आहेत कुणासारख्या? डी सारख्या, फक्त इलेक्ट्रॉन कुठे एंटर होईल? एफ. प्लेस बिटवीन कुठला प्लेस आहे बेटा? n-1 डी आणि s1. ठीक आहे, n-1 डी काय आहे ना? 4 5 6 म्हणलं ना आपण. 4F असेल तर 5d आहे आणि 6 काय बेटा? s आहे. लॅन्थेनाइट पासून जे आहे त्यांना नाव काय बेटा? रेअर. आता रेअर आता याचा अर्थ असा आहे का बेटा बेटा ते भेटत नाहीत? भेटतात, पण त्यांचं एक्स्ट्रॅक्शन इझीवर नाहीये. ठीक आहे, म्हणजे फाउंड आहेत, मोर अबंडन्स, भेटतात भरपूर, पण त्यांचं एक्स्ट्रॅक्शन जे आहे डिफिकल्ट इन एक्स्ट्रॅक्शन, त्यांना एक्स्ट्रॅक्ट करता येते. पण आता नवीन टेक्नॉलॉजी आली बेटा ज्याच्याने आयन एक्सचेंज रेझिन वगैरे त्याच्याने आपण आता सध्या सेपरेट करतो. त्यावेळेस बुक ज्यावेळेस पब्लिश झालं त्याच्यावरच चालतं. सॉफ्ट आहेत, मॉडरेट डेन्सिटी, किती डेन्सिटी? 7. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट बघा रेंज 1000 to 3000. मेटॅलिक स्टेट व्हेरी रिॲक्टिव्ह आहे, अल्कली अल्कलाइन सोबत. महत्वाचं, रिॲक्ट विथ वॉटर, फॉर्म हायड्रॉक्साईड अँड रिलीज. कुणासोबत रिॲक्ट करतील बेटा? वॉटर सोबत रिॲक्ट करतील आणि काय तयार करतील बेटा? हायड्रॉक्साईड, OH थ्राइस. म्हणजे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट किती असणार त्याची? 3. ऑक्साईड त्यांचे कुठले बघा? M2O3. Where M is metal. EU2+, ytterbium 2+ आर मोस्ट स्टेबल डाय पॉझिटिव्ह. 2 स्टेबल कुठले आहेत बघा? EU आणि YB. हे डाय पॉझिटिव्ह जे आहेत हे कसे आहेत? मोस्ट स्टेबल आहे. हायर ऑक्सिडेशन स्टेट आर अनयुजुअल फॉर लॅन्थेनाइट, ओनली एक्सेप्शन दॅट सीरियम. डी मध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट होती बेटा, 7 पर्यंत होती मॅक्झिमम. एफ मध्ये नाहीये. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती मिळेल बेटा? 4. आणि ती कुणाची आहे? सीरियम. कुणाची बेटा? सी. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक मेटल लॅटाइज इज हीट ऑफ आयनायझेशन. मेटलला ब्रेक करायसाठी जी हीट लागणार आहे त्याला काय म्हणलं बेटा? हीट ऑफ ॲटॉमायझेशन. Lanthanide have lower heat of atomization than the transition. This is because d electron transition metal much harder and require high heat of atomization. d पेक्षा त्यांची एनर्जी कशी असणार बेटा? हाय असणार आहे. युरोपियम, एट्रिबिटियम हॅव लोएस्ट एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. AU आणि कुठला बेटा? YT. का? नंतर बघा. And largest atomic radii of lanthanide resembles barium. 2 element resembles alkaline earth metal dissolve liquid ammonia give blue color solution. एवढं काय महत्वाचं नाही. आयनिक रेडिया डिक्रीजेस, कुठनं डिक्रीज झाली आहे? 117. लॅन्थेनम 2 किती पर्यंत आली बेटा? लुटेटियम पर्यंत किती झाली आहे? 100. 117 पासून कुठं आली बेटा ती? 100 पर्यंत. दिस इज बिकॉज 5f ऑर्बिटल नॉट शील्ड द आउटर 5s 5p इलेक्ट्रॉन इफेक्टिवली लीडिंग इंक्रीज इन इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, डिक्रीज आयनिक साइज. एफ वाले 5 वाले कुठले असणार? डी आणि हे एस वाले कुठले असतील बेटा? 6 वाले आहेत ना. ठीक आहे, हे ह्याला काय करतात बेटा? शिल्ड करू शकत नाही. 14 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळे त्यांची साईज काय होणार बेटा? डिक्रीज होणार आहे. हायड्रेट्स, हा, लार्ज आयन्स हॅव हायर कोऑर्डिनेशन नंबर. जेवढा आयन्सची साईज मोठी असेल तेवढा कोऑर्डिनेशन नंबर काय बेटा? हाय. एक्झाम्पल कुठले दिले बघा? लॅन्थेनमचं किती? नॅनो हायड्रेट. आतापर्यंत आपण कोऑर्डिनेशन मध्ये 6 बघितलं ना बेटा? फक्त 6 बघितलं होतं. हा किती आहे बेटा? हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला काय बेटा? LnOH साईज. आयनिक साइज डिक्रीज होतीये कुठनं कुठनं? लॅन्थेनम तो लुटेटियम 3+2. जसं आयनिक साइज डिक्रीज होतीये, बेसिसिटी जी आहे ती मात्र काय होईल बेटा? ती सुद्धा काय होते? डिक्रीज होते. लॅन्थेनम टू लुटेटियम साइज डिक्रीज, बेसिसिटी डिक्रीज. सो हा स्ट्रॉंग बेस आहे, हा वीक बेस आहे. लक्षात ठेवायचं. स्ट्रॉंग बेस आणि तिकडे जाताना काय होणार आहे? साइज डिक्रीज होते, साइज डिक्रीज होते, त्यामुळे बेसिसिटी सुद्धा काय होणार बेटा? डिक्रीज होईल. त्यामुळे लॅन्थेनम हा स्ट्रॉंग असेल, लुटेटियम कसा असणार बेटा? वीक. नायट्राइड सोबत कशी रिएक्शन करतील बेटा? N Ln N. हालाईट सोबत कशी करतील? LnX3. लक्षात ठेवायचं. नायट्राइड सोबत Nच. लॅन्थेनाइड लूज देअर आउटरमोस्ट 3 इलेक्ट्रॉन टू मोर स्टेबल
कंपाऊंड +3 ऑक्सिडेशन स्टेट. नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे ना बेटा, आणि यांची सुद्धा +3 आहे. त्यामुळे ते काय करतील, NS तयार करतील. आणि यांची 3 असल्यामुळे हा सुद्धा 3 मॅच होईल. इथं ती Xc किती असते, 1च असते ना, त्यामुळे तिथं 3 लागतील. कार्बाईडचा फॉर्म्युला बघा काय, LNC. कार्बाईडचा काय बेटा, LNC. +3 ऑक्सिडेशन स्टेट लॅन्थेनाइड कलर आहे. +3 मध्ये ते कसे आहेत बेटा, कलर. कुठले कलर आहेत बघा, ग्रीन, पिंक, येलो. +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ते कलर आहेत आणि कलर कुठला आहेत बेटा, ग्रीन, पिंक, येलो. ट्रान्झिशन मेटल इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा लॅन्थेनाइड हॅव नॉट गेट अफेक्टेड ड्यू टू इट. ठीक आहे, आपण काय बघितलं होतं, कलर कशामुळे आहे, अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर डीबी ट्रान्झिशन, लिगॅन्ड सुद्धा म्हणलं, इथं लिगॅन्डचा इफेक्ट होत नाही असं सांग. प्रॉपर्टी लॅन्थेनमच्या सॉफ्ट आहेत, डेन्सिटी 7 मागाशी सांगितली आपण. ब्राईटनेस रिड्यूस होतो कधी, एअर मध्ये काय केलं त्याला एक्सपोज केलं. गुड कंडक्टर आहेत, महत्वाचं. प्रोमेन्थियम कसा बेटा, नॉन रेडिओ, सॉरी प्रोमेन्थियम रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, बाकी ते सगळे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. एक्सेप्शन कोण आहे बेटा, प्रोमेन्थियम, जो कसा बेटा रेडिओ ऍक्टिव्ह. डिक्रीज होणार ॲटॉमिक साईज लॅन्थेनम टू ल्युटिडियम. त्यालाच आपण काय म्हणतो, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, आणि पुढे जाऊन त्याला काय म्हणणार, ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. वॉटर सोबत काय करतात बेटा, त्यांनी रिएक्शन करून काय तयार करतात, LNOH राईट हायड्रॉक्साईड तयार करतात, समजा ना आपण. कोऑर्डिनेशन नंबर 6 तर आहेच आपल्याला. इथं किती आहे बेटा, 8 आणि 9, 12 पर्यंत आहे म्हणतात. लॅन्थेनाइड स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक आहे. लॅन्थेनाइड कशा बेटा, स्ट्रॉंगली पॅरा. गोडोलिनियम बिकम फेरोमॅग्नेटिक बिलो, महत्वाचा आहे. गोडोलिनियम जो पॅरामॅग्नेट आहे तो काय होतो बेटा, फेरोमॅग्नेटिक होतो. कधी, टेम्परेचर किती बेटा, 16. क्युरी टेम्परेचर माहिती आहे ना, पॅरामॅग्नेटिक आहे शेअर मध्ये 16 डिग्री सेल्सिअस. मॅग्नेटिक ऑप्टिकल प्रॉपर्टी लार्जली इंडिपेंडेंट ऑन द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा बघा काय, झेनॉन आहे 4F 0 to 14, 5F 0 to 2, आणि हे 6S लक्षात ठेवा. आयोनायझेशन एन्थॅल्पी तरी आठवले ना. ऑक्सिडेशन स्टेट कॉमन कुठले बेटा, +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. इलेक्ट्रॉन पहिला कुठले जातील बेटा, S मधले, मग D मधले, आणि मग F मधले जातील. कलर कोण कलर आहे म्हणून सांगितलं बेटा, +3 ऑक्सिडेशन स्टेट वालेच, M3 आयन्स कलर. सॉलिड मध्ये सुद्धा आणि सोल्युशन मध्ये सुद्धा. तिथं DD ट्रान्झिशन होते, इथं काय बेटा, SS ट्रान्झिशन. कशामुळे, एनर्जी विजिबल रिजन मध्ये काय करते, रिस्पॉन्स करते. द कलर ऑफ आयन हॅव्हिंग इलेक्ट्रॉन अबाउट सेम ॲज दॅट ऑफ द इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा, कलर काही लक्षात ठेवा. प्रोमेन्थियमचं कुठलं आहे बघा, ग्रीन आहे. टीएमचं सुद्धा काय, ग्रीन आहे. NB किती आहे, पिंक आहे. ER काय बेटा, पिंक. 2 लक्षात ठेवा, दोन्हीपैकी 1 लक्षात ठेवा. प्रोमेन्थियम ग्रीन आहे, दुसरे 2 कुठले बेटा, पिंक आहे. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन सारखं इथं सुद्धा काय येणार बेटा, ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. साईज काय होणार तिथं, डिक्रीज. ऍप्लिकेशन कुठं यूज करतो, टेलिव्हिजन ट्यूब मध्ये, कम्प्युटर मॉनिटर. त्यानंतर इथे काय बघा नाव, इथेच आहे. हा Nd:YAG जे आहे, निओडियम डोप्ड यट्रियम ॲल्युमिनियम गार्बेज. एम्प्लिफायर सिग्निफिकंट डिव्हाइस ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये यूज करतो. त्यानंतर लॅन्थेनॉइड्स यूज इन हायब्रिड कार्स, सुपर कंडक्टर, परमनंट मॅग्नेट. ऍक्टिनॉइड्स कुठनं स्टार्ट होतात, ऍक्टिनॉइड्स थोरियम एंड लॉरेन्शियम 72 to 100. हे सगळे काय आहेत बेटा, रेडिओ ऍक्टिव्ह. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे 8.7. ऑक्सिडेशन स्टेट दाखवले बघा. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती म्हणजे बेटा, 6. कॉमन किती आहे, 3. साईज जसं जाईल तसं डिक्रीज होईल, त्याला आपण काय म्हणलंय, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, इकडं ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. सिल्वरी व्हाईट कलर आहे, रेडिएक्टिव्ह आहेत सगळे. तिथं कोण होतं फक्त रेडिएक्टिव्ह बेटा, क्रोमेट. +3 ऑक्सिडेशन स्टेट. ऍप्लिकेशन कुठे यूज करणार आहे बघा,
indoor lighting, incandescent lamp. These oxide convert heat energy from burning natural gas to intense light. Intense light वाली convert कर. बाकी काय लास्ट कन्सेप्ट ट्रान्स युरेनियम आणि सोर्स ट्रान्स युरेनियम कुणाला म्हणतो बेटा आपण ग्रेटर दॅन 92 93 चे पुढं असं म्हणूया ग्रेटर दॅन 92 ला काय म्हणू ट्रान्स युरेनियम 93 टू 103 जे आहेत ते कशात येतील बेटा ट्रान्स युरेनियम मध्ये आणि 104 टू 118 कुणाला मध्ये येतील बेटा पोस्ट ऍट एवढंच आहे त्यामध्ये बाकी काय पिवायची बघायचे का नको उद्या बघायचे काय लकडी लावले का हे नाही गेले आन्सर कोणाकडे चालू केलं चालू केलं का बेटा ते काल तर बाईचं चालू लेक्चर घेतले चालूच केले ते मला हेंद्रेच येत मग मी सर एकदा बंद करायला आल्यावर ते मग जिशान मध्ये मॅडम चालूच नाही की किती लवकर सांगितलं म्हटलं उद्या सांगायच होतं पीआयक्यू बघूया बेटा आपण टॉपिक कुठले आपला ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट फर्स्ट पीआयक्यू आयडेंटिफाय इनर ट्रान्झिशन एलिमेंट ऑफ द फॉलोइंग कुठला इनर ट्रान्झिशन असेल CNO नोवेडियम काय which of the following is transition element and also included into the post actinoid element काय आन्सर असेल RF identify the element so that last electron enter into n-2 n-2 म्हणजे कुठे येणार तो F मध्ये काय असणार NO what is the number of unpaired electron in CO +2 oxidation state आहे +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती येतील 3 व्हॉट इज द चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ MN ची ऑक्सिडेशन स्टेट किती चेंज होईल ज्यावेळेस काय होणार आहे तो डिकलरायझेशन +5 चं काय होणार बेटा तो काय होईल इन्क्रीज इन D डिक्रीज इन 5 डिक्रीज बाय 5 which of the following element not regarded as transition कुठला ट्रान्झिशन कन्सिडर करत नाही Z which of the following is not F block कुठला F block नाही cadmium identify the element having highest first ionization enthalpy iron what is the formula of compound when lanthanide react with nitrogen दोघांची व्हॅलेन्सी 3 म्हणजे काय ना आन्सर बेटा फर्स्ट Ln स्ट्रॉंगेस्ट बेस कुठला स्ट्रॉंगेस्ट बेस आहे लॅन्थॅनम which of the following element in their respective oxidation state is colorless कुठला colorless असेल I think Pi which of the following non ferrous मध्ये कुठला येईल बेटा brass which of the following lanthanoid having lowest ionization enthalpy सर्वात lowest ionization enthalpy कुणाची येणार lutetium identify the element from the following such that the last electron enter into the D मध्ये last electron असलेला कुठला titanium which transition series including AG कुठला बेटा 4D soft metal zinc which of the following element is radioactive कुठला radioactive आहे प्रोमेन्थियम which from the following pair element used to prepare use obtain machinery part cobalt copper nickel common oxidation state +3 which of the following not radioactive EU which of the following element belong to inner transition AM number of unpair of electron in MN मध्ये किती असतील बेटा 5
विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रान्झिशन एलिमेंट, कुठला ट्रान्झिशन एलिमेंट नाही आहे? HO. Which from the following element belong to 4D series? 4D series मध्ये Hg, cadmium इथला. Identify inner transition element. Inner transition element HO.